नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आमच्या राजगुरुनगरमधील राजगुरूंचा वाडा, प्रेमाच्या मागे पाहू शकता तुम्ही, हा राजगुरूंचा वाडा आहे आणि इथंच राजगुरूंचा जन्म झाला होता। तर कालच जयंती झालेली आहे राजगुरूंची। तर आज आपण या राजगुरूंच्या वाड्याला भेट देणार आहोत आणि थोडासा इतिहास सुद्धा जाणून घेणार आहे मित्रांनो। तर चला जाऊयात आपण राजगुरूंच्या वाड्यामध्ये। आणि हे पहा, पाऊस चालू आहे, नदीला खूप पाणी आलेलं आहे आमच्या आता। तर चला जाऊया। हा वाडा पुणे-नाशिक हायवेवरील भीमा नदी किनारी आहे। राजगुरूंचा जन्म पुण्याजवळील खेड येथे 24 ऑगस्ट इसवी सन 1908 रोजी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांना रघुनाथ या नावाने देखील ओळखले जात होते। वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला एक कमान पाहायला भेटते। थोडंसं पुढे आल्यावरती हा छोटा दरवाजा आहे। येथून आतमध्ये गेल्यावरती उजव्या बाजूलाच आपल्याला थोरला वाडा पाहायला भेटतो। तर ही वास्तू आपल्याला जुन्या पद्धतीची दिसत असून या वास्तूचे संवर्धनाचे काम झालेले आहे। आतमध्ये आल्यावरती तुम्ही पाहू शकता की किती जुन्या पद्धतीचं वास्तू आपल्याला पाहायला भेटते। या वास्तूमध्ये आपल्याला अशा अनेक प्रकारच्या खोल्या पाहायला भेटतात। तसेच येथे आल्यावरती थोर क्रांतीवीर राजगुरू यांनी ज्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये लढा घेतला तो संपूर्ण इतिहास आपल्याला या पोस्टरद्वारे वाचायला सुद्धा भेटतो। तसेच शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले आहे। क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू यांनी अनेक स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला होता। राजगुरूंचा वाडा हे राजगुरूंचा जन्म झालेलं त्यांच्या वडिलोपार्जित घर आहे। 2788 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली ही वास्तू पुणे-नाशिक रोडवरील भीमा नदीच्या काठावर आहे। तर हे पहा मित्रांनो, जुनी विहीर आपल्याला इथं पाहायला भेटते। एकदम गोल आकारामध्ये ही विहीर आहे। तर आता बंद करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव। आणि काल हुतात्मा राजगुरू यांचा जन्मदिवस जयंती होती। तर काल इथं भगवा झेंडा तिरंगा झेंडासुद्धा फडकवण्यात आला होता आणि काल इथं कार्यक्रम होता। तर हे पाहू शकता, आता थोडीशी सुधारणा केलेली आहे, गार्डन वगैरे थोडंसं असं। काल इथं कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमानिमित्त इथं मंडप वगैरे होता। चला आता आपण जिथं राजगुरूंचा जन्म ठिकाणच्या खोलीमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन पाहूया कसं आहे। या वाड्यामध्ये आपल्याला क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म झालेली वास्तू अजूनही सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटते। तसेच हा वाडा व ही वास्तू हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे स्मारक म्हणून राखली जात आहे। हुतात्मा राजगुरू स्मारक समिती ही स्थानिक संस्था 2004 पासून प्रजासत्ताक दिनी, स्वातंत्र्य दिनी व हुतात्मा राजगुरू यांच्या जयंती दिनी येथे ध्वज फडकवत असते व विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा घेत असतात। येथे आपल्याला राजगुरू भगतसिंग, सुखदेव यांच्या समाधीस्थळावरील पवित्र माती सुद्धा पाहायला भेटते। या वास्तूमध्ये आपल्याला हुतात्मा स्मारक समिती यांच्याद्वारे जी संवर्धनाची कामे केली आहे त्यांचे फोटो या पोस्टरद्वारे आपल्याला पाहता येतात। तसेच या वाड्याचे व या वास्तूचे संवर्धन अगदी ऐतिहासिक वास्तूप्रमाणेच केले गेले आहे। क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा तिथे जन्म झाला तीच ही वाड्यामधील खोली आपल्याला अजूनही पाहायला भेटते। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।
तसेच मित्रांनो, आम्ही जो आज व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यामधला इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि त्याच्यामध्ये जर काही चूक आढळली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची जी बेल नोटिफिकेशनची घंटा आहे ती नक्की ऑल वरती करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तोपर्यंत चला मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.